ज्या प्रकारे तुम्ही यूट्यूब व्हिडिओचं टायटल वाचलं ना, त्याच प्रकारची एक नवीन अपडेट 2026साठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेले आहे. 5/1/2026 ची ही नोटीस आहे. या नोटीसमध्ये दोन गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. एक तर जो कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, या कोर्सचे ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाले आहेत. जर तुम्हाला 2026-27ला ॲडमिशन करायचं असेल आणि या कोर्सची जी आहे ती एक्झाम द्यायची असेल, तर जे विद्यार्थी एक्झाम देतील, रूलनुसार क्वालिफाय होतील, त्याच्यानुसार मग एक SML लिस्ट बनते आणि मग जे तुमचं मेरिट येईन SML लिस्टमध्ये त्यानुसार तुमची चॉईस फिलिंग केली जाते आणि जो मुलगा ज्या कॉलेजला चॉईस फिलिंग देईन त्यानुसार जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जातं. तर तुम्हाला या कोर्सला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला ही एक्झाम देणं कंपल्सरी आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट. या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन डेट दिलेले आहे. तो कोणत्या तारखेला फॉर्म भरायचा आहे, कोणती शेवटची तारीख आहे, एक्झामची डेट किती, याची पण आपण चर्चा करूया. त्याचबरोबर सेकंड गोष्ट या ठिकाणी यांनी अशी मेन्शन केली की जर तुम्ही यावर्षी फॉर्म भरताय एक्झामचा, मग ती ही CETची एक्झाम असो किंवा PCBवाली असो, PCM असो किंवा BSc नर्सिंगची असो किंवा कोणत्याही CET एक्झामचा जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा विचार करताय किंवा तुम्ही नीटची एक्झाम देताय किंवा अदर कुठली सेंट्रल लेवलची एक्झाम देताय आणि तुम्हाला ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती 85% स्टेट कोट्यामधून आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये करायची आहे, तर तुमच्याकडे एक गोष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, तुमच्याकडे तुमची आपार ID असणं खूप गरजेचं आहे. कारण यांनी मेन्शन केलं आहे की या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल CETचा तर तुमच्याकडे आपार ID असणं कंपल्सरी आहे. तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही आहे. आणि त्यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केला आहे की तुम्ही जर आत्तापर्यंत आपार ID जनरेट केली नसेल किंवा बनवली नसेल तर तुम्ही डिजिलॉकरवर जाऊन तुमची ID जी आहे त्या ठिकाणी 100% क्रिएट करून घ्या. जर तुमच्याकडे आपार ID नसेल तर तुमचा फॉर्म कुठल्याही प्रकारे जो आहे तो फिल केला जाणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही ज्या कोर्सला अप्लाय करायचा विचार करतात, मग तो महाराष्ट्र नर्सिंग असेल, PCB असेल, PCM असेल किंवा नीट एक्झाम दिल्याच्यानंतर जर काउन्सिलिंगमध्ये याचा विचार करताय तर तुम्ही तुमची आपार ID जी आहे ती आत्ताच क्रिएट करून ठेवा, जेणेकरून की ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म सुटतील 5 ते 6 दिवसाचा किंवा 4 दिवसाचा टाईम असतो, तिथं तुमची धावपळ होणार नाही आहे, जास्त तुम्ही पॅनिक होणार नाही आहे. त्याच्यामुळं ही जी छोटीशी गोष्ट आहे ती तुम्ही आत्ताच तुमच्याकडे रेडी ठेवू शकता, जेणेकरून की ॲप्लिकेशन फॉर्म सुटले की तुम्ही डायरेक्ट तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून जी आहे ती प्रक्रिया त्या डेटमध्ये 100% कंप्लीट करू शकता. आता जर आपण डेटचा विचार केला तर ज्या CET होणार आहे तुम्हाला नेम ऑफ CET बघायला मिळतं आणि इथं तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी आहे ना ॲप्लिकेशन फॉर्मची ती डेट बघायला मिळते. तर सुरुवातीची डेट आहे, इथं शेवटची डेट आहे. तर या तारखेमध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरणे. जसं तुम्हाला जर आता यापैकी कोणती पण CETची एक्झाम देणं असेल तर तुम्ही काय करणार आहे, त्याची सुरुवातीची डेट आणि शेवटची डेट बघणार आहे आणि शेवटची डेट निघून जायच्या अगोदर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही कंप्लीट फिल करून घेणार आहे, ज्याच्यामुळे की तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही. आणि जर तुम्हाला एक्झामची तारीख बघायची असेल तर या ठिकाणी एक्झाम डेट पण यांनी दिलेली अंदाजे सरासरी, याच्यामध्ये थोडासा फरक पण येऊ शकतो, पण 99% चान्स आहे की फरक येत नाही आहे. इन केस जर काही चेंज झाला तर ती अपडेट तुम्हाला याच वेबसाईटवर बघायला मिळते आणि ती अपडेट आम्ही तुमच्याबरोबर खात्रीशीर शेअर करू. तर ह्या PDF महत्त्वाचं काय होतं की बाबा 3 प्रकारच्या या कोर्ससाठी जे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सुरू झालेले आहेत. त्याची सुरुवातीची डेट 5/1/2026 आहे, शेवटची 20 तारीख आहे. ही तुम्हाला लक्षात घेणं आहे. एक्झाम डेट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अपडेट काय होती की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या CETला जर अप्लाय करताय किंवा CET सेलवर येऊन कुठल्याही प्रकारचं काम करताय, एज्युकेशनच्या रिलेटेड ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा मग कोणती एक्झाम द्यायची असेल, तर तुम्हाला तुमचा आपार ID बनवणं कंपल्सरी आहे. जर तुमचा आपार ID नसेल तर तुमचं CETचं रजिस्ट्रेशन होणार नाही आहे. आणि यांनी मेन्शन केलं की जर बनवला नसेल तर तुम्ही तुमचा बनवून ठेवा. तर ही तुम्हाला जास्त गोष्ट फोकस करणं आहे. आता महत्त्वाची अपडेट अशी की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्मची डेटची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा मग जे काय ब्राउचर निघतं कोर्स वाईज त्याच्यामध्ये काय रूल आहे त्याची जर माहिती हवी असेल ना, तर ती पूर्णच्या पूर्ण किंवा डेटमध्ये काय चेंज झाला आहे, ॲप्लिकेशन डेट वाढली किंवा मग एक्झामची डेट लांबली किंवा एक्सटेंड झाली किंवा मग लवकर होणार आहे, ती पूर्ण माहिती तुम्हाला www.mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाते. तर तुम्ही इथं कनेक्ट राहू शकतात किंवा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत कनेक्ट राहा. आम्ही या छोट्याशा चॅनलवर एकदम सविस्तरमध्ये हर एक इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर डेफिनेटली शेअर करू. तुम्हाला जर ही PDF हवी असेल किंवा जर लिंक हवी असेल ॲप्लिकेशन फॉर्म भरायची किंवा आपार ID कुठून बनवायची, तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथे तुम्हाला ती लिंक जी आहे ती 100% शेअर करू.